स्नेहाला आता इंडियन मॉम स्नेहाला डॉक्टर मालवे यांच्याकडे घेऊन आलेलो आहे. त्यामुळे आता लवकरच ॲलर्जी मुक्त असं तणावमुक्त जीवन जगायला भेटणार आहे. पण ते एक करायला गेलो आणि एक मागे लागलं, त्याचं काय? ॲलर्जी मुक्त जीवन जगण्यासाठी आता 120 इंजेक्शन्स पाठीवर घेतलेले आहेत आणि बरेच डायग्नोसिस ते असं लक्षात आलेले की शुगरनं स्ट्राईक केलेलं आहे. एडेड बॉक्स त्याला घंटा वाजवली अलर्ट, हाय अलर्ट. नाही काहीतरी काय खाल्ला असशील तू सकाळी, त्यामुळे ते काय झालं पासून माहितीये का, मी अशा हादरले, हात पाय लटलटायले, भीती वाटायली कसं होईल काय होईल. नसतं काय होत, बिनधास्त जगायचं असते. तुम जॉली जगायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं, शांत राहायचं, शांत. उद्या ते जेवणाच्या आधीचे नंतरचे त्या दोन्ही पण शुगर टेस्ट करू, त्याच्यातून बघू, रिपोर्ट डॉक्टरांना दाखवू. तुमच्याकडनं काय काळजी माझ्यासाठी? काय नाही, मस्त पैकी खातो, काय टेन्शन घेऊ नको, जसं मला काळजी नको करू. चला लेट झालं बुडी. त्यानंतर इथे लावले वरण भातचं कुकर आणि इकडे ना एग बॉईल करायला ठेवलं. शिवायला एग खूप आवडतात, स्कूलमधनं आल्यावर त्याला एग देणार आहे. इकडे मला गाजरचा हलवा करायचा आहे, कारण शिवाय संजयला गाजरचा हलवा खूप आवडतो आणि मे बी आता गाजरचा सीझन संपत आला आहे, सो म्हटलं करून घ्यावं, फ्रीजमध्ये होतेच तर चला हे सगळी कामं आवडते. त्यानंतर बोलते तुमच्याशी कालच्या टेस्टबद्दल, रिपोर्टबद्दल. शुगर निघली संजयकडनं, तुम्ही ऐकलं तर खूप टेन्शन आलं आहे माहिती, असं दडदड होते, हातपाय कापतायत जे नाही ते म्हणजे असं विचारही केलं नाही, पण ते समोर आलं. तर चला मी निवांत बोलते तुमच्यासोबत. एवढे सगळे किचनची कामं आवरून घेते पहिल्यांदा, नाही तर परत मग घाई होते, काम राहतात आणि मग शिवाय येतो आणि मग तो आल्यानंतर मला असं वाटतं नको काय शूट करायला, कारण त्यालाही थोडासा वेळ द्यावा लागतो. तर चला मी पहिले एवढं आवरून घेते, थोडेसे भांडे आहेत ते सगळे क्लीन करून ठेवते, नंतर तुम्हाला बोलते. आणि ना मला आधीपासूनच जास्त गोड आवडत नाही, मी जास्त गोड खात पण नाही, खाल्लं तर एखाद स्पून 2 स्पून. आणि आमच्या घरात असं आहे की शिवाय संजय प्रचंड गोडाचे ते चाहते, त्यांना इतकं गोड आवडतं की बस, त्यांच्यासमोर तुम्ही गोड काहीच खात नाही. फक्त माझा चहा होत असेल 3 ते 4 वेळा, कारण मला चहा खूप लागतो. चहा पण जास्ती गोड नसतो माझा, मीडियमच असतो. पण हे काहीतरी नवीनच ऐकायला भेटलंय. तर चला आता उद्या ना ते इंटरमिटेंट फास्टिंगची वगैरे टेस्ट असते ना, ती सगळी करून घ्यावं म्हटलं, त्याच्यातून एक शंका निघेल, कारण जास्ती काही शुगर नाही आहे, त्याच्यामुळे प्रिकॉशन घेतले तर 2-3 महिन्यात कवर होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 2-3 वेळा शुगर चेक करा 2-3 महिन्यातून, त्यानंतर बघू गोळ्या औषधं टॅबलेट वगैरे सुरू करायचे, आत्ताच गरज नाही असं बोलले. आणि अजून 1-2 इश्यू आहेत, मी डिस्कस करते तुमच्यासोबत. चला आवरून घेते. आणि गाजर झालं, संजय बोलले ह्या वर्षी आंबे आपण घरात आणायचे नाही, पण मी म्हटलं शिवायला इतके आंबे आवडतात, तो किती दिवसापासून आंबा करतोय. म्हटलं अजून सीझन सुरू झालं नाही, यायला वेळ आहे म्हटलं आंबे, म्हणून कसा शांत आहे, नाही तर त्याला आंबे खूप आवडतात. माझ्यामुळे उगाच मला नको म्हटलं, तुम्ही दोघांनी मनसोक्त खा, मला काही वाटणार नाही, कारण तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. तुम्हाला खाताना बघितलं तरी मला भरून पावल्यासारखं होईल. तर चला म्हणूनच हा पासून चालते. शिवायला खूप आवडतो जेवणानंतर थोडासा तरी काहीतरी, मम्मा गोड आहे का खायला, गोड आहे का. संजयचं पण तसंच असतं, जेवण झालं की घरात आहे का गोड खायला, म्हणजे काही ना काही ठेवावं लागते. नमस्कार अंडे, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर रिपोर्ट्स माझ्या हातात आहे, करायला गेले एक आणि झालं एक. तर 2-3 व्हिडिओपासून मी तुम्हाला सांगते, ॲलर्जी टेस्ट करायला गेले आणि तिथून एक्स्ट्राचे दुसरे आजार घेऊन आले असं म्हणायची वेळ आली. तर मी गेले होते संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये. तर संजयचे इथे एक फ्रेंड आहेत, त्यांना पण ना असं त्यांचं सतत अंग खाजवायचं, सो ते तिथं जाऊन टेस्ट करून आले होते आणि मग त्यांच्या रेफरन्सनंच आम्ही गेलो होतो. त्यांना थोडंसं बरं वाटतं हे कळल्यानंतर. तर तिथे काय होतं ना, 120 इंजेक्शन देतात ते पूर्ण पाठीवरती आणि ते 120 वेगवेगळे पदार्थांच्या त्या टेस्ट असतात आणि मग त्याच्या थ्रू ते ॲनालिसिस करून सांगतात की तुम्हाला ह्या पदार्थापासून ॲलर्जी आहे, तुम्ही
हे पदार्थ खाल्ले नाही पाहिजे. तसे 120 इंजेक्शन इथपासून मला खालपर्यंत दिले होते. 120 इंजेक्शन 20-20चं सेट होता. 6-20 आत्ता द्यायचे, 10-15 मिनिटानंतर परत 20, असं करत करत त्यांनी मला ते इंजेक्शन दिलं. ते इंजेक्शन देताना बापरे थोडंसं पेन व्हायचं, थोडं म्हणजे असं बरंच चुनचुन वगैरे व्हायचं. 10-15 मिनिटापर्यंत खूप त्रास झाला. त्यानंतर नॉर्मल व्हायचं आणि त्यानंतर डॉक्टर ते चेक करून मग ते त्याची टेस्ट करायचे. तर मग मला 120 पदार्थ कोणते कोणते ते ॲलर्जीचे याच्यात आलेत. तर धुळीत जे जंतू असतात ना त्याच्यापासून मला त्रास होतो. त्याचा ग्रेड पण दिलाय, लोकल नेम दिले आणि ॲलर्जन दिले. अशा प्रकारे ही पूर्ण फाईल आहे. मी हे पूर्ण दाखवत नाही कारण हे प्रत्येकाचं वेगळं असतं. मला कोणत्या घटकापासून किंवा पदार्थापासून ॲलर्जी आहे ते सगळं माझे रिपोर्ट आहेत हे. तर असंच धुळीचे जे कण असतात, त्यानंतर कडुलिंब, गाजरी गवत, हे जे पदार्थ आहेत ना याच्यापासून मला ॲलर्जी होऊ शकते. बाकी निलगरी, हरळी, दुर्वा, नारळ याच्यापासून नाही, लॉनमधलं गवत याच्यापासून नाही काही त्रास होणार. पण हे आणि त्यानंतर त्यांनी दिलेत खाण्यामधलं काय काय खायचं नाही. तर जो मध असतो ना मधमाशीचा तो पण नाही खायचा, त्यानं मला खूप जास्ती ॲलर्जी होऊ शकते. 5+ दिलंय हा ग्रेड, काहीला 4+, काहीला 5+. त्यानंतर डासापासून पण, डास जरी चावला तरी पण मला परत ॲलर्जी होऊ शकते. आणि मला ना तुम्हाला एक सांगू, मला 2 प्रकारच्या ॲलर्जी आहेत. पहिल्यांदा सांगून घेते. एक तर सर्दी, मला थोडं पण नाकातून कानातून थंड हवा जर शरीरात गेली की लगेच शिंका सुरू होतात आणि इतक्या प्रचंड शिंका येतात मला काही समजत नाही. माझा चेहरा पूर्ण लाल बुंद होतो, नाकातनं डोळ्यातून सतत धारा निघतात पाण्याच्या आणि मग टॅबलेट घेतल्या की बरं वाटतं. म्हणजे अशी सर्दी होत नाही. तर त्या ॲलर्जीचाच एक प्रकार आहे तसं शिंका वगैरे येणं. आणि दुसरे अंगावरती पुरळ येतात, त्याला शीतपित्त म्हणतात. तर मला अशा 2 ॲलर्जी होत्या. दोन्हीची ॲलर्जी टेस्ट एकच आहे. आणि ही ॲलर्जी टेस्ट कशासाठी करायची तर आपल्याला बघायचं की कोणत्या पदार्थापासून आपल्याला ॲलर्जी होती. मग ते पदार्थ जर मी अवॉइड केले तर मला थोडासा त्रास कमी होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, मला याच्यावरती वॅक्सिन घ्यायचे. त्यांच्याकडे वॅक्सिन पण अवेलेबल आहे सध्या. तर कोणते पदार्थ खायचे कोणते नाही याचा चार्ट दिला आहे आणि 25 दिवसाच्या मला टॅबलेट दिल्या, त्या घ्यायच्या. त्यानंतर माझं वॅक्सिन येणार, तिथे आम्ही वॅक्सिनसाठी पैसे वगैरे भरले. ज्यावेळेस केव्हा वॅक्सिन येईन त्यावेळेस मला त्यांच्याकडे जायचं आणि वॅक्सिन घ्यायचं. एक 1.5 वर्षाची पूर्ण ट्रीटमेंट आहे. 1.5 वर्षभर ट्रीटमेंट घ्यावी लागेल. त्यानंतर डॉक्टर बोलले तुम्हाला रिलीफ भेटेल 30-35 वर्षापर्यंत. तरी आम्ही जनरली काय होतं, शिंका नाकातनं पाणी येतं त्यावेळेस सांगतात डॉक्टर की तुमचं नाकातलं हाड वाढलं, तुम्ही ऑपरेशन करा. पण आम्ही तसं सांगत नाहीत, आम्ही वॅक्सिन देतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण 1.5 वर्ष लागेल. तुम्हाला पथ्य हे जेवढं सांगितलं आहे ना यातले पदार्थ ते सगळे 1.5 वर्ष स्ट्रिक्टली फॉलो करायचे. म्हणजे ते स्ट्रिक्टली जे सांगितलेत ते पदार्थ खायचे नाहीत आणि जे सांगितलेत ते तुम्ही अनलिमिटेड कितीही खाऊ शकता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि ना ते वॅक्सिन म्हणजे मला आता एवढं आठवेना, वीकमध्ये 2 वेळा घ्यायचे. म्हणजे ते इंजेक्शन टाईपच आहेत आणि ते मला ते घरी देणार. पहिल्या वेळेस मी तिथे जाणार, सगळी माहिती देणार. त्यानंतर माझ्या इथे जे लोकलचे डॉक्टर त्यांच्याकडनं मी ते वॅक्सिन घेतलं तरी चालेल. तर वीकमध्ये 2दा ते वॅक्सिन घ्यायचं स्टार्टिंगचे 3 महिने आणि त्यानंतर मला वाटतं महिन्यातनं एकदा असं काहीतरी आहे. तसं 1.5 वर्षाची प्रोसेस आहे. अजून मला एवढं आठवत नाही कारण ते खूप मोठं भाषण होतं आणि भाषण म्हणजे ते संभाषण. तर जेवढं लक्षात राहिलं तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. नंतर मी जेव्हा जाईल त्यावेळेस राहिलेलं सगळं सांगेल. आणि दुसरी गोष्ट, मला भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या हे व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर, मी जाते डॉक्टर शोधते वगैरे. तर मला असं वाटतं मी तुम्हाला ज्यांना कुणाला गरज आहे त्यांना मला इन्स्टाला कॉन्टॅक्ट करा, मी तिथून डॉक्टरचे डिटेल्स तुम्हाला देते. पण ना मला असं वाटतं मला थोडासा फरक पडू द्या, त्यानंतर तुम्ही तुमची प्रोसेस चालू करा. कारण मग जर परत तुम्ही माझ्या सांगण्यावरनं जाणार आणि तिथे जर तुम्हाला फरक नाही जाणवला तर मग की तुमचा पण खर्च होईल. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं थांबा. किंवा ज्यांना कुणाला इच्छा आहे त्यांनी मला इन्स्टाला DM करा, तिथे मी तुम्हाला डॉक्टरांचा ॲड्रेस, नाव ते सगळं देते. त्यानंतर मला ना बदाम खायचे नाहीत आणि ड्रायफ्रूट्समध्ये फक्त बदाम खायचे नाही, बाकी मी काहीही खाऊ शकते. आणि मी उलटं करत होते, मी आजपर्यंत फक्त बदामच खात होते, रोज सकाळी बदाम खात होते. तर त्यांना पण मला ॲलर्जी होते. तर बदाम मी आता पूर्णपणे बंद करायचे आहेत. हरभरा डाळ, त्याच्यापासून बनणारे सगळे पदार्थ टाळायचे आहेत. शेंगदाणा, त्यानंतर खायचा डिंक, काबुली चना, आळीव, सोयाबीन, चिंच, वटाणा, संत्री, मोसंबी, शेवगा, केळी. आणि असं होतं की मी हे सगळं खात होते आणि जे नव्हतं खायचं
ते खात होते, त्यांच्या खायचं होतं तेच खात नव्हते. तर प्रत्येक डॉक्टरचं ओपिनियन वेगळं असतं. मी इथे दाखवलं होतं, मला ॲलर्जीचा त्रास आहे म्हणून डॉक्टरांना त्यांनी मला सांगितलं होतं इथं, म्हणजे बार्शीला दाखवलं होतं तेव्हा, तुम्ही कॉफीयुक्त जे पदार्थ असतात ते घ्यायचे नाहीत, कॉफी घ्यायची नाही, कॉफी असणारं आईस्क्रीम खायचं नाही, केक खायचा नाही, चॉकलेट खायचं नाही, त्याचसोबत नॉनव्हेज खायचं नाही, चहा घ्यायचा नाही, आणखी काय सांगितलं होतं, तूर डाळ, उडीद डाळ असं सगळं खायचं नाही. तर ह्याच्यात त्या डाळीविषयी काय नाही आलं, फक्त हरभऱ्याची डाळ खायची नाही. आणि ही एकदम ॲक्युरेट टेस्ट झाली की आता म्हणजे माझं शरीर, त्यांनी पूर्ण ते इंजेक्शनमधनं ते काढलं. त्यानंतर दही ताक घ्यायचं नाही, दूध तुम्ही कितीही घेऊ शकता, तळलेले पदार्थ कमी करायचे, आईस्क्रीम कमी करायचे, वांग, गाजर हे टाळायचे, शिळं अन्न टाळायचे. शिळं अन्न तर कशाला चालत नाही, आजारी असू नसू. सकाळचं संध्याकाळी नाही, संध्याकाळचं सकाळी नाही, असं सगळं आहे. फळामध्ये सफरचंद, पपई, डाळिंब एवढं खायचे. आणि हे होते ॲलर्जीचे रिपोर्ट्स. आता याच्यासोबत मला भरपूर सारे त्यांनी मेडिकल पण दिले, पण ते मी अजून स्टार्ट केलं नाही. तर याच्यासोबत ना त्यांनी माझी ब्लड टेस्ट केली होती. कोणते पण टेस्ट करताना पहिले ब्लड टेस्ट आणि आपला BP वगैरे चेक करतातच, तर तेच केलं. तर त्यात माझी शुगर होती 172 आली आहे. तर जनरली आपली शुगर 140च्या आत पाहिजे, थोडीशी वाढली. तर डॉक्टरांनी तेच सांगितलं की तुमची घंटा वाजली, अलार्म झाला आहे, आता तुम्हाला झोपेतनं जागे व्हायची गरज आहे, कारण आता इथून पुढे काहीही होऊ शकतं. शुगर आत्ता नॉर्मल आहे, तुम्ही ते कंट्रोल करू शकता. घरी डाएट करा, साखर पूर्ण बंद करा आणि थोडंसं वॉकिंग वगैरे करा, त्यातून रिलीफ भेटेल तुम्हाला. गोळीची आत्ताच गरज नाही चालू करायची, फक्त पथ्य पाणी पाळा, शुगर पूर्ण अवॉइड करा आणि 3-4 महिन्यातून एकदा तुम्ही शुगर टेस्ट करा असं सांगितलं. आणि जसं त्यांनी सांगितलं ना, शुगर वाढली. माझे तर हातपाय तिथेच कामातून गेले, पूर्ण मी गळून गेले होते. मला काही समजत नव्हतं काय करावं, कारण ना माझी हिस्ट्रीच तशी आहे. मम्मीला शुगर, पप्पांना शुगर, मम्मीच्या पप्पांना शुगर, मम्मीच्या पप्पांकडनं मम्मीला आली आणि पप्पांना ॲटोमॅटिकच झाली. तर असं घरात 3-3 शुगरचे पेशंट. आणि मग हे तर आहेच ना, शुगर असं म्हणतात की अनुवंशिक असते, ती होतेच म्हणून. तर त्याची मला भीती होतेच, पहिल्यापासूनच होते. म्हणजे कोणाला ना कोणाला होणार हे फिक्स होतं, पण मला वाटलं नाही की इतक्या लवकर मी ह्या सगळ्यात जखडली जाईल. अरे, आणि ते ज्यावेळेस ऐकलं ना मला इतकी भीती वाटली, कारण माझ्या इतकंच वय माझ्या आईचं असेल त्यावेळेस तिला शुगर झाली होती आणि तिला जो काही त्रास होत होता, रोज टॅबलेट घ्यायचं आहे ते मी बघितलेले खूप जवळून. 3-3 पेशंट बघितलेत मी शुगरचे, त्याच्यामुळे त्याची खूप भीती आहे. शुगर कंट्रोलमध्ये करता येते, पण पथ्य पाळावे लागतात, तेही तितकंच खरं आहे. पण तेच मला आहे की मला आयुष्यभर असं वाटतं की गोळ्या अशा सतत खायला लागल्या नाही पाहिजे, कारण सारखं गोळ्या खाणं पण चांगलं नाही. आणि मला गोळ्या खाण्याचा प्रचंड कंटाळा आहे आणि त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते. तेच मम्मीचं बघितलं आणि मग तेव्हा मला असं डोक्यात म्हणजे हातोडा मारल्यासारखं झालं, नाही रे आता कसं होणार. आणि माझ्या आधी मला माझं शिवायचंच टेन्शन, कारण मम्मीचं सगळं बघितलं ना, मग असं वाटतं आपल्यावरती वेळ आली होती, ती तशी वेळ आपल्या बाळावर येऊ नये ह्याचंच मला टेन्शन. त्या दिवशी मी भयानक टेन्शन घेतलं होतं दुपारपर्यंत, पण म्हटलं परत शिवायचा दिवस खराब होईल म्हणून नंतर सगळं विसरले. आणि आता जे होईल ते होईल, बघू म्हटलं. आता एक घरी आता म्हटलं आता उद्या एक टेस्ट करून घ्यावी शुगरची, की जेवणा आधीची शुगर आणि जेवणानंतरची शुगर दोन्ही चेक करावी आणि त्याच्यातून मग जे काही रिपोर्ट येतील त्याप्रमाणे पुढचे ॲक्शन घ्यावी लागेल. डॉक्टरांकडनं दाखवायचं की काय करायचं काय नाही. सध्या तरी सगळीकडे बोलणं हे ते चालू आहे. चला मग उद्या परवा एक शुगरची टेस्ट करून घेते, जेवणाआधीची आणि जेवणानंतरची, त्यानंतर ठरवूया पुढे काय करता येईल काय नाही. तोपर्यंत तर वॉकिंग एक सुरू केलं आहे आणि शुगर जेवढं होईल तेवढं अवॉइड करेन. तसंही मला गोड आवडत नाही म्हणून बरं आहे, कारण मी जास्त काही गोड खात नाही, मला जास्त गोड आवडत नाही. पण माझ्या घरात सगळ्यांना गोड खूप लागतं. शिवाय संजय कुठूनही येऊ पहिलं गोड लागतं. आहे का काही गोड घरात खायला? एक तर घरी बनवावं लागतं, नाही तर बाहेरचं तरी चिक्की हे ते सारखं केक असं काय काय ठेवावं लागतं. गोड खूप दोघांनाच लागतं. त्या बाबतीत मी खूप म्हणजे काय म्हणतात ना, बरी आहे की मला गोड चालत नाही. खाल्लं तरी एखाद स्पून कशाचा, नाहीतर नाही. फक्त माझा
चहा खूप जास्त असतो आणि त्यात पण नॉर्मल शुगर असते, 1 टीस्पून असते, जास्त शुगर नाही. तरी पण काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. एकदा ती शुगर टेस्ट करून घेते म्हणजे सगळ्या शंका दूर होतील. आणि नंतर डॉक्टर म्हणले 3-4 महिन्यातून एकदा शुगर चेक करत चला. आता अलाराम वाजलाय तर थोडी काळजी घ्या, कारण आता सुरू झालं ना आजार मागे लागायला, तर लगेचच होतात एकामागून एक. पण चला काळजी घेणार आहे. आणि मी शुगर टेन्शन तर खूप आलंय, मला काही सुचत नाही आहे काल हॉस्पिटलमधनं आल्यापासून. पण काय करणार, जे आहे त्याला ॲक्सेप्ट तर करावंच लागेल. आणि शुगर होप सो, फिंगर क्रॉस नसेलच, पण जरी असेल ना तरी पण प्रिकॉशन वगैरे सगळं घेणार, पथ्य पाळणार, योगा वॉक सगळं सुरू करणार. आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा, त्याच्यामुळे जे आहे ते आहे, जगून घ्यायचं, मस्त शिवायचा संजयचा विचार करायचा आणि चालू राहायचं. काय करणार. आणि रिसेंटलीच ना श्रेयस तळपदे आणि त्याच्या वाईफची एक मुलाखत ऐकली मी, यूट्यूबवर आहे, तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही बघू शकता किंवा तुमच्यातल्या भरपूर जणांनी बघितलं असेल. जीवन हे एकदाच असतं. खूप नशीबवान लोक असतात की ज्यांना दुसरी संधी भेटते, जसं की श्रेयस तळपदेच्या बाबतीत झालं. आणि खूप छान होती त्याची मुलाखत, मी पूर्ण ऐकली. कसं त्याचा पूर्ण त्या दिवशीचा प्रवास त्यानं ऐकवला आणि त्याच्यातून त्याच्या बायकोचा काय रोल होता ती होते म्हणून मी वाचलो, असं त्याचं म्हणणं होतं. तर ते पण खूप लकी आहे. म्हणजे त्याचं आधीचं जे लाईफ होतं, म्हणजे त्याचं डायट किंवा एक्सरसाइज हे ते रुटीन जे होतं ते छान होतं, त्याच्यामुळे कदाचित मी वाचलो असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे आता ठरवले, आता शुगर येऊ न येऊ पण स्वतःकडे लक्ष द्यायचं. आणि काल परवाना खूप छान कमेंट आली. तर गाणगापूरला गेले होते ना, त्या व्लॉगला खूप सुंदर कमेंट्स आली होती, 20-25 त्याला लाईक्स पण आले की स्नेहल तू आहेस तशी खूप सुंदर दिसतेस, क्लास 1 अधिकाऱ्याला तू शोभतेस, वजन बिजन कमी करण्याच्या भानगडीत पडू नकोस, आहेस तशीच खूप सुंदर आहेस. आणि नेमकं त्या दिवशीच मी हॉस्पिटलमध्ये होते, म्हणजे कदाचित कालच. तर त्यावेळेस माझ्या टचकन डोळ्यात पाणी आलं. म्हटलं काय वेळ आली आहे. आणि असं नाही ना, काही ना काही प्रत्येकाच्या मागे चालूच असतं. एकातून बाहेर पडत नाही तोपर्यंत दुसरं काहीतरी संकट चालूच असतं. ते डेली सोपचं लाईफ कसं आहे सिरियलमध्ये जसं असतं तसं सुरू झालं आहे, मला वाटेल माझ्या मागे. एक झालं की काही ना काही निघते. एनिवेज, तर तसं मला वाटतं श्रेयस तळपदेसारखं माझं पण, मला एक अलाराम भेटलाय की आता स्नेहल बास झालं तुझं अति जागरण, अति विचार, अति काम, अति कोणत्याही गोष्टीत डोकं घालणं. थोडंसं रिलॅक्स राहा आणि कामं काय होतच राहतील. जागरण खूप होतं माझ्याकडनं, 12च्या आत तर मी कधीच झोपत नाही. 12 ते 2 माझं टायमिंगच आहे. व्हिडिओ एडिटिंग असो किंवा थोडीफार TV किंवा घरातली कामं असे सगळे चालूच राहतात. आणि मला काय माहिती, मला रात्री ना एकटीनं कामं करायला फार आवडतं. सगळीकडे शांतता असते ना, मग मला खूप भारी वाटतं काम करायला. आणि त्याच्यामुळे मी खूप जास्ती जागते. संजय मला पहिलं फार ओरडायचे, 10 नंतर मी जागले तरी पण राहू दे, उद्या कर, तुझं काय असेल ते दिवसा कर, रात्री अजिबात जागायचं नाही. पण हे एवढ्यात त्यांनी मला टोकणं सोडून दिले, कारण त्यांना कळून चुकलं ही काय ऐकत नाही. रूममध्ये गेले तरी मी मोबाईल चालू असतो, त्याच्यामुळे मग तेच काही बोलत नाहीत. म्हणून कदाचित मी अजून जास्त लेट करते. ते एक आता लेटचं टायमिंग एक कमी करायचं आहे. ॲटलिस्ट 10 ते 11च्या मध्ये झोपणार ठरवणारच आहे आता. 11च्या नंतर 1 मिनिट पण नाही, 10पर्यंतच, पण तेवढ्यात करूया. सकाळी उठण्याचं तर आहे, मला सकाळी 6 नंतर उठावंच लागतं शिवायच्या स्कूलमुळे. 6 ते 6:15च्या मध्ये उठतेच. उठण्याचं काय नाही, फक्त झोपायलाच रात्री खूप लेट होतं. दिवसभर मला झोप येत नाही, झोपले तरी 15 मिनिट, पण मला थोडंसं लोळायला लागतं दुपारी, पाठ टाकायलाच लागते, कारण दिवसभर मी अशी उभी नाही राहू शकत सतत. त्याच्यामुळे थोडासा अर्धा तास मी बेडवर पडत असेल. तर खाण्यापिण्याचं म्हणाल तर खाणंपिणंही सगळं नॉर्मल असतं. सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच, डिनर, याच्यामध्ये मी जास्त काही खात पण नाही. आणि किंवा 4-5 वाजता काही खाल्लं तर संध्याकाळी मला भूक पण नसते. तसं आहार पण जास्ती नाही आहे, गोड पण जास्ती खात नाही. आणि ताजंच असतं सगळं, घरात बनलेलंच असतं. कधीतरी बाहेर जातो, एवढ्यात तर बाहेर जाणं पण आम्ही खूप टाळतोय. दिवाळीपासून मला वाटतं आम्ही जास्त संध्याकाळी बाहेर पण जात नाही जेवायला. पहिलं तरी होतं आठवड्यातून एकदा आपण जाऊया, पण एवढ्यात ते पण कमी केलंय.
आणि शिवायचाच कधी कधी हट्ट असतो, त्याच्यामुळे कधी मध्ये जातो, बस बाकी काहीच नाही. आणि मला फळं खायला आवडत नाही, तर आता फळं एक सुरू करणार आहे. खूप आळस आहे मला, फळं खायला अजिबात आवडत नाहीत, पण आता एक फळ दिवसात खाणारच. आणि थोड्याशा ईटिंग हॅबिट्स पण चेंज करणार, तळलेले पदार्थ थोडेसे कमी करायला सांगितलेत, ॲलर्जीसाठी पण सांगितलेत. तर मग आता तेच थोडेसे चेंजेस करावेच लागतील लाईफमध्ये, आणि ते सगळे चेंजेस लवकरच सुरू करते. त्याच्यासोबत संजयला पण म्हणले की तुम्ही माझ्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहा. म्हणजे कसं, संजय थोडंसं मला ओरडले ना, तर मग मला असं मी जमिनीवर राहते, नाही तर मी हवेत उडते. तर त्यांनी पण सकाळीच मला बोललेत की मी तुझ्या मागे लागतो, आता सगळ्या तुझ्या गोष्टी मी करून घेतो, आणि मला अशी सवय स्वतःहून, माझ्याच्यानं काहीच होत नाही. माझ्या मागे कोणी असं असेल ना हंटर घेऊन, तरच माझ्याकडनं सगळी कामं होतात. तर तेच मी पण त्यांना ओरडली काल की तुम्ही मला काही बोलत नाही, त्याच्यामुळे माझ्या सगळ्या अशा ह्या हॅबिट्स सगळ्या चेंज होत चालल्यात. तर चला, आता ते बोलले उद्यापासून मी पण तुझ्यासोबत स्ट्रिक्ट होतो. वॉक पण सुरू केलं आहे, आता लवकरच योगा पण सुरू करते. योगा मी छान करत होते गेल्या वर्षी, पण जसं स्वप्नीलच्या लग्नाला गेले ना, आल्यापासून आळस करू मग आलं म्हणे, आता लग्नावरून आले तर म्हटलं आता दसऱ्यातली कामं, परत म्हटलं दिवाळी, तिथून आल्यावर करू, परत आला 31 त्यावेळेस मग फिरायला गेलो, परत म्हटलं जानेवारी 1 पासून सुरू करू. केलं 2-3 दिवस छान केलं, पण मध्येच तब्येत खराब झाली. म्हणलं संक्रांती नंतर करू. करत आता मार्च उजडलाय, तरी पण मी अजून एक्सरसाइज करायला सुरुवात केली नाही. तर आता स्ट्रिक्ट होती मी माझ्यासाठी. आणि कालच्या व्हिडिओला सगळ्याच जणी म्हणतात तू संभाजीनगरला येऊन गेली, मला सांगितलं नाही, भेट झाली असते. खूप फास्ट असं एका दिवसाचं सगळं स्केड्यूल होतं. डॉक्टरांची अपॉइंटमेंट आधी घेतली, मग आलो, हॉस्पिटल केलं. त्यात संजयचं त्यांना ऑफिसचं काम होतं, ते तिकडे गेले, मी हॉस्पिटलमध्ये. आजूला ते टॅटू रिकवर करायचा होता, तो तिकडे गेला, आणि मग संध्याकाळी परत रिटर्न यायचं. त्याच्यामुळे एका दिवसात आलं ना शक्यच होत नाही. मला अजून 25 दिवसांनी यायचंय. जे कोणी संभाजीनगरला त्यांनी इथं कमेंट करून सांगा कोणाकोणाला आम्हाला भेटायची इच्छा आहे, आपण त्यांना नक्की भेटू. आणि एक क्यूटशी फ्रेंड आपल्याला भेटली होती, साक्षी जगताप, तिनं लांबून बघून पळत आली. मलाही खूप भारी वाटलं. भेटायला काय नाही, मस्तच वाटतं, तुम्हाला भेटून मला आनंदच होणार आहे. पण तेच ना, वेळ पण नसतो. आणि मी ज्या कामासाठी आले, मी तिकडं मला किती वेळ जाईल काय सांगता येत नाही. आणि हॉस्पिटलचे असे कामं असतात की किती वेळ लागेल आपण सांगू शकत नाहीत. आणि मग मी तुम्हाला टाईम द्यायचा, त्या टाईममध्ये मी जर तिथे नसेल तर मग तुमचं गैरसोय व्हायला नको. तर बघूया, जर झालं शक्य तर मी आधी सांगेल, त्यावेळेस आपण भेटू. 25 दिवसानंतर माझं व्हॅक्सिन येणार आहे, त्यानंतर डॉक्टरने बोलवले, त्यावेळेस एकदा येईल. तर चला, ही माझी सगळी हिस्ट्री, बायोग्राफी सगळं सांगून झालं. संजय बोलले जास्त बाऊ करू नको ह्या गोष्टीचा, उगीच तू सगळ्यांना सांगत सुटली आहेस. पण एक भीती आहे माझ्या मनात, मला असं सगळ्यांशी बोलून असं मला वाटतं माझं मन थोडंसं हलकं होईल. त्याच्यामुळे सगळ्यांना फोन करणं सुरू आहे, सगळ्यांना सांगणं सुरू आहे. ब्लड टेस्ट करायची बाजूलाच राहिली, आता उद्या तर ती करूनच घेणार आहे. तर चला, याच्यातून एक पॉझिटिव्ह घ्यायचं आहे मला, की आता मला माझ्यासाठी वेळ द्यायची गरज आहे. आणि थोडंसं माझ्या सगळ्या हॅबिट आहेत त्या चेंज करायच्यात. लाईफ थोडंसं म्हणजे लाईफस्टाईल थोडीशी चेंज करायची गरज आहे. आणि ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी मी याच्यातून घेणार आहे. आणि मला असं वाटतं ही मला काय म्हणतात, खतऱ्याची घंटा होती, आणि माझा इथून पुढे पुनर्जन्म होईल अशी मी आशा करते. आणि त्याप्रमाणे आता मी वाटचाल करणार आहे. जे होईल ते होईल. आपण नशिबा पुढे कोणाचं काही चालत नाही, बदलू शकत नाही. मग किती आपल्याकडे पैसा संपत्ती असो, किती काय असो, पण त्यावरच्याच्या हातात आहे सगळं आपलं लाईफ. कोणी तिथे काय करू शकत नाही, पण जेवढं आपल्या हातात आहे तेवढे तर प्रयत्न आपण करू शकतो. आणि अजून असं माझं काय खूप वय पण नाही आहे की मी काय करू शकत नाही. आणि मी ह्या गोष्टीचा जास्ती बाऊ करणार नाही आहे की शुगर जरी निघली तरी शुगर इतक्या लवकर कशी असं आहे ना बाबा, ठीक आहे, तुझ्या जागी राहा तू. मला जे काम करायचे ते मी करणार, फक्त जे की प्रिकॉशन थोडेसे पाळणार आणि एक छान रुटीन सेट करणार. आणि मग नंतर काय व्हायचं ते होणार. आणि आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू ना तेवढ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडत राहतात. त्याच्यामुळे जास्त बाऊ करायचं नाही. आणि मला ना असं जास्त सिंपत्ती मिळवायला आवडत नाही. कोणी मला माझ्याकडे बघून ती बिचारी, तिचं असं, मला असं कोणी बोललं ना, मला ते एक सहन होत नाही.
मला असं वाटतं मला कोणी असं बिचारी असं ट्रीट करायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी मी माझीच काळजी घेणार आहे. आणि खूप मोठे मोठे आजार होतात लोकांना, त्यातून ते बरे होतात, हा तर काहीच नाही आहे ना. तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट घेणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करायला लागणार आहे. संजय बोलतात की जेवढं आपण स्वतःला वेळ देऊ, जेवढं स्वतःवर प्रेम करू ना, तेवढं आपण म्हणजे हेल्थ कॉन्शियस होतो, अजून आपण इम्प्रूव्ह करतो स्वतः. तर तू तसं एक तुझं टार्गेट ठेव, थोडंसं तुला जे आवडतंय ते करायचा प्रयत्न कर. तर चला, त्याच्यावर पण लवकरच काम करेल. लवकरच माझं जे चेंज रुटीन असेल ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी हे सगळं सांगण्याचा उद्देश सांगू, माझं प्रामाणिक मत आहे की म्हणजे आजकाल वय बघून कोणत्याच गोष्टी होत नाहीत. आजकाल बेबी जन्माला येण्याच्या आधीपासून त्यांना शुगर असते. बेबी जन्माला आल्या आल्या कुणाकुणाच्या बेबींचे केस पांढरे झालेले असतात. म्हणजे आता असं काही राहिलं नाही की एक 40-50 गेली आणि त्यानंतरच तुम्हाला सगळे आजार चालू होणार, असं काही नाही आहे. आपलं लाईफ पूर्ण आता बदलून गेलंय. खूप असं धावपळीचं झालंय. आपण नुसतं घड्याळाच्या काट्यावरती पळत राहतोय. आपल्याला हेही पाहिजे, तेही पाहिजे, पैसाही पाहिजे, शरीरही पाहिजे, आणि त्याच्यासोबत आपल्याला मौज मजाही करायला पाहिजे. सगळं करायचं, पण थोडंसं शरीराकडे पण लक्ष द्यायचं. आपण आहेत तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढं आता मला कळून चुकले. आणि माझ्यापासून तुम्ही हा धडा घ्यावा असं मला वाटतं. सगळं करा, पण थोडंसं स्वतःकडेही लक्ष द्या. सगळ्यांचं करता करता स्वतःकडे दुर्लक्ष मात्र करू नका. आणि सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही आपण, जेवढं शक्य आहे तेवढंच करा. एका वेळी आपण अनेक ठिकाणी तर जाऊ शकत नाही. जिथे आहे तिथे स्वतःचा 100% द्या. आणि जेवढं शक्य आहे तेवढं सगळं चांगलं करा. चांगलं बोला, चांगलं वागा, प्रत्येकाविषयी चांगला विचार करा. आपण जेवढं पॉझिटिव्ह असू तेवढंच आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण असतं. दुसरी गोष्ट, स्वतःची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या फॅमिलीसाठी रेडी होता. आणि सांगायचं हेच की तुम्ही पण तुमची काळजी घ्या. आणि थोडं जरी काही वाटत असेल तरी डॉक्टरांकडे जाऊन वगैरे या. आणि अजून एक मी ठरवले की आता वर्षात एकदा तरी हेल्थ चेकअप करायचं. लवकरच आम्ही दोघंही हेल्थ चेकअप करणार आहेत आणि मी संजयच्या मागेच लागणार आहे. तर बघू आता, एक असा मला वाटतं वर्षातला दिवस ठरवावा की ह्या दिवशी आपण हेल्थ चेकअप करत जाऊ. म्हणजे कसं लक्षात राहतं, त्याच दिवशी असं नाही पण त्याच्या आजूबाजूला, एक तर बर्थ डेट किंवा मग ॲनिव्हर्सरी डेट, त्याच्या आसपास एक 4-5 दिवस आधीमध्ये करणारच. म्हणजे कसं वर्षभर लक्षात राहतं. आणि मग आता ते हेल्थ चेकअप एक मला करायचं आहे. आणि शुगरचं काही नाही निघू, एक 3-4 महिन्यातून एकदा चेक करते. तर चला, तुम्ही पण सगळे स्वस्त राहा, मस्त राहा, खा प्या, एन्जॉय करा. लिमिटच्या बाहेर कोणत्याही गोष्टी करू नका. शरीरात फक्त 2च गोष्टी जातात, एक पाणी आणि एक जेवण. त्याच्यामुळे ते घेताना पण विचार करून घ्या, जेवढ्याची गरज आहे तेवढंच घ्या आणि मस्त एन्जॉय करा. बाकी आपण आहेत तर सगळं आहे, आपण आहेत तर हे लाईफ खूप सुंदर आहे. ऑलवेज लाईफ इज ब्युटिफुल. प्रत्येकाचंच आयुष्य खूप सुंदर असतं, नसेल तर आपण ते करायचा प्रयत्न करतो. तर चलो, होप्स तुम्हाला कळलं असेल. खूप वेळचं माझं भाषण झालं, एवढं सगळं भाषण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला समजलं असेल तर चला, बाय बाय.